नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। जय जय श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्राचं महत्त्व अधोरेखित केलं गेलं आहे। घर बांधण्यापासून कोणत्या वस्तू कुठे ठेवाव्यात याबद्दल देखील सांगण्यात आलं आहे। तर वास्तुशास्त्रानुसार घर असेल तर जीवनामध्ये अडचणी येत नाहीत, तर रात्री झोपही नीट लागते। परंतु अनेकदा घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार घर असूनही चुकीच्या दिशेला जर तुम्ही पाय करून झोपलात आणि जर चुकीच्या दिशेला तुम्ही डोकं धरून झोपलात तर तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो। अनेकदा रात्री नीट झोप लागत नाही, विनाकारण काही ना काहीतरी विचार तुमचं मन खात असतात। अशा स्थितीमध्ये रात्री निवांत झोप लागणं कर्मकठीण। वास्तुशास्त्रानुसार काही नियमांचं पालन केल्यास या अडचणी काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतात। रात्री झोपताना कायम आपले पाय उत्तरेकडे आणि डोकं दक्षिणेकडे असावं। जर तुम्ही उलट झोपलात तर त्याचे तुम्हाला वाईट अनुभव येऊ शकतात। म्हणजेच दक्षिणेकडे पाय आणि उत्तरेकडे डोकं करून कधीही झोपू नये। वास्तुशास्त्रानुसार झोपताना पूर्व किंवा दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये। असं झोपल्यास आरोग्यविषयक तक्रारींचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो। वास्तुशास्त्रानुसार दक्षिण किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपणं कधीही चांगलं मानलं गेलंय। म्हणजेच पाय हे उत्तर किंवा पश्चिम दिशेला असावेत। अशा पद्धतीनं झोपल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे तुमचं उत्तम राहतं। कोणत्याही गोष्टीचे झोपताना विनाकारण टेन्शन येत नाही। दक्षिण आणि पूर्व दिशेला डोकं करून झोपल्यास व्यक्तीचं आयुर्मान वाढतं। शारीरिक आणि मानसिक तणावातून त्या व्यक्तीला दिलासा मिळतो। तर दुसरीकडे दक्षिण आणि पूर्व दिशेला पाय करून झोपल्यास अशुभ मानलं जातं। यामुळे डोक्याला योग्य पद्धतीने रक्तपुरवठा होत नाही असं मानलं जातं। दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे। मृत व्यक्तीला दक्षिणेकडे पाय करून ठेवतात। स्मशानात देखील अशाच पद्धतीनं ठेवलं जातं। त्यामुळे घरामध्ये अशा पद्धतीनं झोपणं योग्य नसल्याचं वास्तुतज्ञांचं मत आहे। याउलट दक्षिण दिशेला डोकं करून झोपल्यास सुख आणि समृद्धी प्राप्त होते। तर या दिशेला पाय करून झोपल्यास आरोग्यावरती ते परिणाम करतं। तसेच धनहानी, मृत्यू आणि आजाराचं देखील भय राहतं। त्यामुळे झोपताना व्यवस्थित काळजी घेऊन झोपावं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं झोपताना कोणत्या दिशेला पाय करू नयेत आणि कुठल्या दिशेला डोकं करू नये हेच या व्हिडिओतनं आम्ही सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।